भारतीय दलित पॅथरचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष संजय भाऊ कांबळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा. अहमदपूर. भारतीय दलित पॅथरचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष माननीय संजय भाऊ कांबळे यांचा वाढदिवस अहमदपूर येथे विविध सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी, कलावंत तसेच विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. या वाढदिवसानिमित्त लातूर जिल्ह्यासह अहमदपूर, जळकोट, चाकूर, उदगीर, रेणापूर आणि शिरूर, अनंतपाळ तालुक्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी विश्वास कांबळे, धम्मानंदजी घोडके साहेब, जिल्हाध्यक्ष संग्राम कदम, जिल्हा महासचिव सतीश मादळे, राजू कांबळे, शिवाजी कांबळे, नामदेव बाबने, निवृत्ती भाटकुळे, अक्षय सावंत, भागवत तलवारे, अमोल डोंगरे, बापूराव बिराजदार, राम तुला हुटवाले, संग्राम कदम, धोंडराम रेड्डी आदी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून संजय भाऊ कांबळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी अहमदपूर येथील भारतीय दलित पॅथरचे लातूर जिल्हा संघटक चंद्रशेखर भंडगे, माधव बनसोडे, तालुका अध्यक्ष संदीप तिगोटे, उपतालुका अध्यक्ष महासेवा केंद्राचे संचालक संभाजी कांबळे, आरटीआय सामाजिक कार्यकर्ते माधव गुळवे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच लातूरहून आलेल्या कलावंत मंडळीमध्ये धम्मपाल सावंत, राजेंद्र सोनवणे, सत्यपाल जोंगदळ, नितीन कांबळे, सुधाकर कांबळे आणि हनुमंत बोडके यांची विशेष उपस्थिती होती. विविध पक्षाचे कार्यकर्ते व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनीही कार्यक्रमाला उपस्थित राहून संजय भाऊ कांबळे यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित मान्यवरांनी संजय भाऊ कांबळे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करून त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभावे आणि सामाजिक चळवळीसाठी त्यांचे कार्य अधिक जोमाने सुरू राहावे अशा शुभेच्छा व्यक्त केल्या. कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीमुळे वाढदिवसाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. एसएस इंडिया टीव्ही अहमदपूर प्रतिनिधी अजय भालेराव. आपले मार्गदर्शक आदरणीय संजय भाऊ कांबळे, राष्ट्रीय अध्यक्ष त्यांचं हे काही जास्त बोलणार नाही, परंतु भाऊच्या कार्यामधून एक आम्हाला व आपल्याला जी जाणीव झालेली आहे, खरंच भाऊ जनहितार्थ व जनकल्याणासाठी अविरतपणे आपलं घर, संसार, सगळ्या गोष्टी कसल्याही प्रकारचा विचार न करता अविरतपणे महाराष्ट्रात फिरत आहे. हे सर्वांनी या सर्व गोष्टीची जाणीव ठेवून आपल्या सर्व फॅमिलीच्या टीमने या गोष्टीचं थोडंसं गांभीर्य घ्यायला हवं असे मला वाटतं. तरी इथून पुढे का होईना सर्वांनी मिळून भाऊ त्यांच्या माध्यमातून चळवळ, बाबासाहेबांची चळवळ जिवंत ठेवण्याचं काम करत आहे. त्यांची प्रेरणा घेऊन आपण सर्वांनी एक संघटित होऊन हे काम आपण करूया. आणि सर्व टीमच्या वतीने मी चंद्रशेखर भंडगे, भारतीय दलित पॅथरच्या वतीने, सर्व टीमच्या वतीने मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. आणि भाऊंच्या जीवनामध्ये सदैव आरोग्य, सुख, समृद्धी लाभो हीच मी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या चरणी प्रार्थना करतो. भाऊ वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आणि माझी जागा घेतो. सर्वांना सत्यम दिन, क्रांतिकारी दिवस. खरं तर मी काही वक्ता नाही भाऊ, परंतु तुमच्यापासून बोलण्याची मला प्रेरणा मिळाली, ऊर्जा मिळाली. चळवळीमध्ये काम करत असताना माणसाला चुका होतात, पण त्या चुका दुरुस्त करण्याची संधी देणार म्हणजे संजय भाऊ कांबळे. चुकीला लोक मत चुकीला मात नाही, तुमच्या चुकीला मार्ग असून पुन्हा नव्यानं उभारी देण्याचं काम संजय भाऊच्या माध्यमातून होते. आणि त्यांचा एकच ध्यास आहे की समाजामधल्या व्यक्तीवर कुठं अन्याय झाला नाही पाहिजे. आता मी जसं बघता भाऊ म्हणजे आता सुरू झाले, मला कळालं ते टाळण्याचा प्रयत्न करतो, कुठं काही झाल्या घटना घडली म्हणजे शक्यतो टाळण्याचा ओळखीचा नसला, पण भाऊ तसा नाही की माणसाने जरी ओळखीचा असला त्याचा कुठला दशक्रिया कार्यक्रम किंवा कुठलं काही असेल तर त्या भाऊ त्या कार्यक्रमाला हजेरी लावतात. अशी परिस्थिती पडत नाहीत. आणि समाजातल्या कुठल्याही व्यक्तीला या दिनाची प्रामुख्याने भूमिका भाऊच्या माध्यमातून या ठिकाणी पाहून घेतली. तर मी या ठिकाणी भाऊला आमचं आयुष्य भाऊला लाभो आणि भाऊचं दीर्घ आयुष्य वाढव एवढी त्या ठिकाणी प्रार्थना करतोय. आणि माझी जय हिंद, जय भारत. काय माहिती
भावाला या ठिकाणी आपण सर्वजण दिला. भाऊंना गेला आयुष्यात आपण असं आम्ही या वाढदिवसाच्या निमित्त लातूर जिल्हा भारतीय दलित पॅंथर राज्याच्या वतीने भाऊंना वाढदिवसाच्या लाखो शुभेच्छा मी या ठिकाणी देतो आणि मी थांबतो. लगेच आपण या ठिकाणी एकंदरीत चळवळीला गतिमान करण्याचं जवळपास भाऊच्या वयाच्या 20-22 वर्षापासून तर हे जिल्ह्यातून नसून सगळ्या संबंध महाराष्ट्रामध्ये कुठेही अन्याय तर व्यक्तीच्या समाजावरच नसून दुसऱ्या सुद्धा कुठल्याही व्यक्तीच्या जातीच्या इतर लोकांना सुद्धा भाऊनं मदत केलेली आहे आणि भाऊच्या रक्तातच लोकांना मदत करण्याचं कार्य आहे. मी जवळपास वयाची माझी 20-22 वर्ष असताना भाऊनं भजन समाज पार्टीचा मला निलंगा विधानसभा अध्यक्ष म्हणून करून भाऊ खरं तर राजकारणाचे प्रथम गुरु मानण्याला काय हरकत नाही. भाऊने मला विधानसभा अध्यक्ष करून सर्व निलंगा विधानसभेमध्ये नाव लौकिक करण्याचं काम भाऊच्या माध्यमातून झालं. इथं काही जास्त न बोलता मी भाऊला वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा देतो. भाऊला सगळ्याच आमच्या मित्र परिवाराच्या वतीने रेगाव उदाहरणा लाभावा कधी मी सदिच्छा व्यक्त करून माझे 2 शब्द त्यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आपण सर्वजण जमलेलो आहोत. त्यांचा 61वा वाढदिवस या ठिकाणी आपण साजरी करत आहोत. भाऊचं सांगायचं काम म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये दलित पॅंथरच्या माध्यमातून किंवा BSPच्या माध्यमातून समाजावर कुठल्या प्रकारचे अन्याय अत्याचार होत असतील त्यांच्यावर वाचा फोडण्याचं काम भाऊच्या माध्यमातून होतं. भाऊनं आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करून या संघटनेमध्ये काम करण्याचं संधी दिली. त्याबद्दल मी भाऊचे आभार मानतो. आणि आपण या ठिकाणी सर्वजण भाऊच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी उपस्थित झालात सर्वांचे मी आभार मानतो. आणि उदगीर वाशीच्या वतीनं सर्व आमच्या मित्र परिवाराच्या वतीनं या ठिकाणी भाऊला हार्दिक शुभेच्छा देतो. माझ्या फॅमिलीच्या वतीनं भाऊला शुभेच्छा देतो. आणि भाऊचं आयुष्य निरोगी समृद्धीच जावं हेच उद्देशाने प्रार्थना करतो आणि शुभेच्छा देतो. जय हिंद.